जेव्हा आपण सिक्युरिटीचा विचार करतो तेव्हा जनरली सिक्युरिटी जी आहे दोन प्रकारची असते, एक एक्सटर्नल सिक्युरिटी आणि दुसरी असते इंटरनल सिक्युरिटी. ठीक आहे. जी एक्सटर्नल सिक्युरिटी जी असते ती जनरली IR म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये विचारली जाते. त्यामुळे हा जो आत्ताचा जो सिलेबस पॉईंट आहे, मग हा सिलेबस पॉईंट काय आहे तर आपल्याला लक्षात येते स्प्रेड ऑफ म्हणजे एक्स्ट्रीमिझम आपल्याला स्टडी करायचं आहे. रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ॲक्टर्स जे चॅलेंजेस क्रिएट करतात इंटरनल सिक्युरिटीमध्ये, चॅलेंजेस इन इंटरनल सिक्युरिटी थ्रू कम्युनिकेशन नेटवर्क्स, रोल ऑफ मीडिया अँड सोशल नेटवर्किंग साईट्स, सायबर सिक्युरिटी, मनी लॉन्ड्रिंग, हे सगळे इंटरनल सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनच आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरियाज, कुठले सिक्युरिटी चॅलेंजेस म्हणजे जे बॉर्डर एरियाज आहेत त्यांचं मॅनेजमेंट सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि त्यातमध्ये पण स्पेसिफिकली ऑर्गनाइज क्राईम आणि टेररिझमचं लिंकेज यावर क्वेश्चन आहे. त्यानंतर टेररिझम अँड ऑर्गनाइज क्राईम याच्या रिलेशनवर क्वेश्चन आलेले आहेत. ते अप्रॉक्सिमेटली म्हणजे फॉर एक्झाम्पल नार्को टेररिझममध्ये 2024ला क्वेश्चन आलेला आहे. टेरर फंडिंगवर 2023मध्ये क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. टेररिझम अँड ऑर्गनाइज क्राईमवर 2022मध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर ह्या ज्या लिंकेजेस आहेत त्याच्यावर डायरेक्ट टेररिझमवर क्वेश्चन आलेले आहेत. ते अप्रॉक्सिमेटली 2022, 2025, 2020, 2017 म्हणजे कंटिन्युअसली गेल्या 10 वर्षात कंटिन्युअसली क्वेश्चन आहेत. म्हणजे दरवर्षी निदान एक तरी क्वेश्चन यावर आहे. म्हणजे हे जर 2 चॅप्टर तुम्ही व्यवस्थित केले तर मिनिमम 2 क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकता. पोलीस हा स्टेट सब्जेक्ट आहे, पण जर CAPF बघितलं तर हे सेंटरचं ज्युरिस्डिक्शनमध्ये येतं. तर या दोघांचं कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. पण हे कोऑर्डिनेशन करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहेत, वेगवेगळे कायदे लागणार आहेत. तर हे कायद्यांचं जे तुमचं एक फ्रेमिंग असेल किंवा कायद्यांचं जे लीगल फ्रेमवर्क असेल ते स्टडी करणं गरजेचं आहे. पण यामध्ये स्पेसिफिकली काय होणार, एखादा कायदा जेव्हा फॉर एक्झाम्पल टेररिझमवर एखादा कायदा केला किंवा एक्स्ट्रीमिझमवर एखादा कायदा केला, इंटरनल सिक्युरिटी चॅलेंज हँडल करण्यासाठी एखादा कायदा, तो जनरली स्ट्रिक्ट असतो. आणि यामध्ये सगळ्यात जास्त जे व्हायोलेशन होऊ शकतं ते ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन होऊ शकतं.